आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MEL प्रभागात उमेदवारांनी जनसंपर्क मोहिमेला वेग दिला असून घराघरात जाऊन मतदारांसोबत थेट गाठीभेटी घेतल्या जात आहेत. या भेटीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेत मतदारांशी संवाद साधला. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न याबाबत मतदारांनी आपल्या समस्या मांडल्या. उमेदवारांनी या सर्व प्रश्नांची दखल घेत निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. गाठीभेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारांनीही उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद देत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली. काही ठिकाणी महिलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी व युवकांशी स्वतंत्रपणे संवाद साधत त्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला. जनतेच्या प्रश्नावर थेट संवाद साधणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून MEL प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे उमेदवारांनी यावेळी सांगितले. प्रचाराचा वेग वाढतोय. नक्कीच आपण आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये आणि नक्कीच आपल्या पाठीमागे आपण बघतायत की भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत थेट जनतेपुढे जात आहेत, जनतेशी हितगुज करत आहेत. नेमकं काय सुरू आहे ते आपण जाणून घेणार. आपल्यासोबत जितेश कुळमे ते काय सांगाल, कारण आता प्रचाराला वेग वाढलेला आहे. आपण प्रभागामध्ये जाऊन मतदारांशी बोलतायत, काय त्यांच्याकडनं आपल्याला मिळतंय आणि आपण काय आश्वासित करताय? आजपासनं म्हणजे खरं तर भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण चारही पॅनलचे संपूर्ण अधिकृत उमेदवार MEL प्रभाग क्रमांक 3 मध्ये ताकदीनिशी उभे आहेत आणि या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी शंखनाद करून चंद्रपूर शहरामधनं अत्यंत भाजपमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही मतदारांपर्यंत या ठिकाणी आमचा प्रचाराचा वेग वाढतो आहे. आम्ही मतदारांपर्यंत जात आहे, त्यांना विनंती करतो आहे की या ठिकाणी विकासाला कोल दिलं पाहिजे. जी माणसं तुमच्या अडीअडचणीमध्ये, तुमच्या दुःखात आणि तुमच्या वार्डाच्या विकासासाठी आणि समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी ज्यांची हिंमत आहे, ज्यांचे विजन्स आहेत, अशा माणसांच्या सोबत राहिलं पाहिजे. त्यासाठी आमचं या ठिकाणी सर्व मतदारांना सोबत घेत सर्व मतदारांच्या घरी आम्ही त्या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्याच पॅनलला तुम्हाला अधिकृतरित्या या ठिकाणी वोटिंग करायचं आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे, असा संकल्प करत या ठिकाणी अत्यंत मोठे विजन ठेवून आम्ही या ठिकाणी पुढे जातो आहे. नक्कीच ते काय सांगाल, कारण महिलांच्या अनेक समस्या आहेत. आता जेव्हा जनतेपुढे आपण जात आहेत, आपल्याला काय पाहायला मिळतं? महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आमच्या प्रचारालाही सुद्धा सुरुवात झालेली आहे. आज सुशिक्षित महिला आहे पण त्या बेरोजगार आहे, त्यांच्यासाठी आम्ही काम आणलेलं पाहिजे. आणि जसे मुलं आहे सुशिक्षित आहे, शिकत आहे पण त्यांना काम नाही, काही नाही, बेरोजगार आहे, त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच करू. कारण केंद्रामध्ये आम्ही आहो, महाराष्ट्रामध्ये आम्ही आहो आणि इथे महानगरपालिकेमध्ये आमचा झेंडा बसलाच पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला बहुमताने यांनी विजय केला पाहिजे. आम्ही नक्कीच त्यांचे कामं करू. नक्कीच सरकार येण्या अगोदरच सरकार आपल्यासोबत आहेत, काय सांगा? हम महानगर पालिका के वोटिंग के लिए खड़े हुए हैं. इन सबको ये अपना जो साथ में है, इन लोग सब हम सबके पास जा रहे हैं और सबका यही इच्छा है कि हम ही जनता पार्टी चुन के आए और सब हमारे साथ रहे. और जोर जोर से सबके यही मनोकामना है कि कैसे जनता पार्टी भारी मतों से यहाँ पर विजय होके आए और हम उनके साथ में रहेंगे. कंधे पे कंधा लेके हम उनके जो समस्या है बांट के सबका हम विकास करेंगे, यही सबका इच्छा है. बिलकुल. नक्कीच आपल्यासोबत आहेत अनुसूचित जातीचे गवडेजी काय सांगाल? आपण युवक आहात आणि खरं तर भारतीय जनता पक्षाची तिकीट आपल्यापर्यंत आणणं हीच मोठी कठीण गोष्ट होती आणि ते आपण आता आपल्या हातात आहे आणि आपण प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे. काय दिसतंय आता तुम्हाला? चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात चालू केलेली आहे. ठीक आहे. आणि दुसरं असं आहे का राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे. जर दुसऱ्यांना तुम्ही निवडून दिले तर त्याची विकासच नाही करू शकत. विकासाचे त्याच्यापाशी विजन नाही, काही मुद्दे नाही. इंदिरानगरच्याबद्दल काहीच विजन नाही त्याच्यापाशी. युवकांना संधी नाही दिली आत्तापर्यंत, काहीच नाही करू शकले त्यांनी. आणि आमचं विजन असं आहे का इंदिरानगरमध्ये अनेक कामं आहे. त्या अभ्यासिका असेल, दुसरं विजन प्रॅक्टिससाठी ग्राउंड असेल आणि आमच्या इकडं जो पूरपीडित जो होतं त्यांना ते वॉल बांधण्याचं काम ते एक करायचं आम्हाला. असे अनेक विकासाचे कामं आम्हाला करायचे आहे. नक्कीच आपल्यासोबत मतदार देखील आहेत, काय सांगाल? कारण सगळे उमेदवार देखील आपल्या सोबत आहेत. कशी परिस्थिती आहे? परिस्थिति तो ठीक है सर, मैं हिंदी भाषी हूँ
कौन ऐसा उम्मीदवार तगड़ा है जो मतलब आपको लगता है? हमारे जितेश दादा कुल में थे हैं, आनंद प्रलय सरकार जी भाऊ है और मैडम है हमारे, और ये नीतीश भाऊ है। सभी जने हमारे बहुत ही मतलब प्यारे हैं और अच्छे तगड़े उम्मीदवार हैं ना। बिलकुल, हमारे साथ भाई भी क्या कहेंगे, जिस तरीके का अभी माहोल आहे कसं वाटतंय आता, कारण प्रचाराला वेग वाढतंय, गाड्या पण दिसत आहेत, काय सांगा? भारतीय जनता पक्षाचा पक्षनिष्ठ ध्येयनिष्ठ कार्यकर्ता हा ML प्रभाग 3मध्ये सतत 30 वर्षापासून कार्यरत आहे आणि ज्या चारही उमेदवारांना सीटा पक्षाने ज्या दिलेल्या आहेत, भारतीय जनता पक्षाचा सर्व कार्यकर्ता हा खुश आहे की सीटा पद्धतशीर वाटप झालेल्या आहेत आणि म्हणून ह्या प्रभागामध्ये कोणतीच कार्यकर्त्यामध्ये दुफळी नसून सर्व कार्यकर्ते एकनिष्ठ असून जी जनता आहे, मी 2 दिवसापासून प्रचार करत आहो, लोक एकच म्हणत आहे जे जुनं होतं तेच ठेवायचं आहे, नवीन लय पकडायचं नाही आणि म्हणून जनतेची मानसिकता ही कमळासोबत आहे, भाजपसोबत आहे. कमळासोबत जनता आहे असं ते म्हणतात, क्या कहेंगे आप? ये हमारे जो ये वार्ड क्रमांक 3 है, ये प्रभाग में पूरा बीजेपी का ही है और मैं शक्ति केंद्र प्रमुख हूँ. मैं बहुत सालों से काम करती हूँ और ये जो हमारे उम्मीदवार है ये 1 नंबर है, सब 1 नंबर है. सब इसके पहले काम किया है इन्होंने? किया ना, बहुत सारे काम किया, बहुत सारे अभी भी काम चालू है उनका. वो हमारे घर के पास ही है, नाली का जो काम चालू है वो उनका ही है. तो इसलिए ये लोगों को बहुत ही अच्छा है, सब लोग इनसे बहुत खुश है.